सोनं आत्ता खरेदी करणं योग्य आहे का, की थोडंसं अजून थांबावं? याच्यामध्ये 2 प्रकारचे लोक असतात जे सोन्याच्या बाबतीत मी पैसे टाकू का विचार करतात. एक म्हणजे इन्व्हेस्टर बरोबर. की जो लाँग टर्म आहे आणि दुसरा ट्रेडर की जो म्हणतो आत्ता खूप सोनं वाढतंय, मी आत्ता पैसे टाकतो आणि 3-4 महिन्यात थोडं वाढलं की मी ते लिक्विडेट करून नफा करून बाहेर जातो. तर हा जो ट्रेडर आहे त्याच्यासाठी आत्ता राईट टाईम नाही आहे. बरं. कारण ऑलरेडी एका लेवलला सोनं आलेलं आहे, त्यामुळे त्याच्यात त्याला वरखालीमध्ये कदाचित नुकसान लागू शकतं. सो असे जे ट्रेडर्स आहेत दे हॅव टू बी व्हेरी केअरफुल. त्यांनी सांभाळायला पाहिजे आणि ॲट देअर ओन रिस्क ते इन्व्हेस्ट करू शकतात. पण जे इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांना लाँग टर्म आहे, आता लग्न सराई येईल किंवा दिवाळी येईल, तर कॉमन कस्टमर विचारतात अहो मी घेऊ का? तर लग्नात जी तुमची खरेदी होती ती 100% लाँग टर्म असते. बरोबर. कारण तुम्ही लग्नात घेतलेले दागिने 99% तुमच्या पुढच्या पिढीला, मुलीला किंवा येणाऱ्या सुनेला हे देत असतात. त्यामुळे मिनिमम 20-25 वर्षाचं होरायझन तुमच्याकडे आहे. आणि गेल्या 100 वर्षात जर तुम्ही किमती पाहिल्यात तर मधले 1-2 वर्ष फक्त सोडलीत तर कंटिन्युअसली सोन्याची प्राईस ही वरच जात असते. बरोबर आहे.